मला संसाराने बद्ध केलंय असं तू म्हणतोयस, सगळं जग मला मुक्त समजतं, मी संसार जाणू नये, मला संसार कळतो, संसार आया समजता जाणीजे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे, ज्ञानोबराय बोलतात. ते वैराग्य आहे माझ्याजवळ, सर्वसंग परित्याग केलेला आहे. मी संसाराला ओळखू नये, मी तुला सांगतो, तू माझा मुलगा असल्यामुळे संसार तुला काही करत नाही. शुकाचार्याने विचारलं, बाबा तुमचा संसार गेला. शुकाचार्य म्हणाले, नाही बाबा, माझा तुमच्या शब्दावर विश्वास नाही. व्यास म्हणाले, अरे मी बाप आहे ना, बाप असला तरीही विश्वास नाही. तेव्हापासून बापावर विश्वास न ठेवायची परंपरा सुरू आहे. विश्वास नाही माझा तुमच्यावर, येणार नाही बाहेर. का नाही येणार, मी सांगतो ना तुला. शुकाचार्य म्हणाले, बाबा तुमचा संसार जर सुटला असेल तर माझा जन्म कशामुळे झाला सांगा ना. ज्या अर्थी आपल्याला व्हावा ही तुमची इच्छा आहे, त्या अर्थी तुमचा संसार सुटला नाही, तुमचा सुटला नाही, तुम्ही मला काय सांगता. मग संसार ज्याच्या ताब्यात आहे त्यांनी मला सांगावं. कोण आहे, भगवान श्रीकृष्ण, त्यांनी सांगावं मला. मग भगवान श्रीकृष्ण तिथं आले. आल्यानंतर मग भगवंतांनी सांगितलं, ये बाबा बाहेर, काही करणार नाही, संसार तुला, ही माया माझ्या ताब्यात आहे, दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. तरी शुकाचार्यांचा विश्वास बसला नाही. नामदेवराय म्हणतात, कापत कापत बाहेरी आले ते नागवेची पळून गेले. भगवंतासारख्यांनी शब्द देऊनही कापावं लागतं. मग त्या भगवान शुकाचार्यांना, व्यास महर्षींना जर संसार सुटला नाही, तुमची माझी काय कथा आहे महाराज. कोण भवरोगानं पीडित नाही, बोला ना. सगळे भवरोगानं पीडित आहोत आपण, सगळे त्या वर्गात आहोत. मग या भवरोगातून सुटण्याचा उपाय काय, याला योग वासिष्ठ सांगतं, दीर्घ संसार रोगस्य विचारोही महौषधम. या दीर्घ जुनाट रोगावरती एकच उपाय आहे, विचार. एवढं एकच महाऔषध आहे, एवढं एकच औषध आहे. रोग जेवढा जुनाट असतो तेवढा तो त्रासदायक असतो. बरोबर आहे डॉक्टर, तुम्ही सांगू. रोग जेवढा जुनाट तेवढा त्रासदायक, क्रॉनिक डिसीज म्हणतात त्याला. जेवढा जुनाट तेवढा त्रासदायक. आणि संसार नावाचा रोग जेवढा जुना आहे तेवढा एकही रोग जुना नाही. किती त्रासदायक असेल. संसार दुःख मूळ विनाकारण आलं काय. संसार सागरुगा भवदुःखाचे मूळ विनाकारण बोलतात काय संत. तो जुनाट रोग आहे, संपणार नाही, जाणार नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागेल. एक औषध आहे, महाऔषध आहे. काय औषध आहे, विचारोही महौषधम. विचार एवढंच औषध. आपण विचार करा, रोग जाईल. विचार करा, संसार जाईल. कारण विचाराचं आणि संसाराचं पटत नाही. जिथं विचार येतो तिथं संसार येत नाही, आणि जिथलं संसार असतो तिथं लोक विचार करत नाही. विचार न करणारेच संसारात असतात, विचार न करणारे कधीही संसारात नसतात. ज्ञानोबरांची भाषा आहे, विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले. विचार केला की प्रपंच जातोच जातो, ज्ञानोबराय म्हणतात. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. दुसरा अध्याय वाचा ज्ञानेश्वरीचा आपण. विचारिता निरसले. ज्ञानेश्वरी काय देते. मी का बोलतो, आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. दीर्घ संसार रोगस्य विचारोही महौषधम. योग वासिष्ठांनी एके ठिकाणी असं म्हटलंय, वरम कर्दम भेकत्वम मलकीटकता वरम वरम अंधगुहाहित्वम नरस्या विचारिता. असं एक वचन आहे योग वासिष्ठामध्ये, तर गोड वचन आहे. वरम कर्दम भेकत्वम. वरम चांगलंय. काय चांगलंय. कर्दम भेकत्वम, चिखलातला बेडूक होऊन राहणं फार चांगलंय. मलकीटकतावरम, एखाद्या विष्टेमधला एखादा किडा होऊन जगणं फार चांगलं. चिखलातला बेडूक होणं फार चांगलं. विष्ठेतला किडा होणं फार चांगलं. वरम अंधगुहा अहित्वम, अंधाऱ्या गुहेतला आंधळा सर्प होऊन जगणं फार चांगलं. हे काय चांगलं आहे काय. पण योग वासिष्ठ म्हणतं हे सगळं वरम वरम चांगलंय चांगलंय चांगलंय. चिखलातला बेडूक होऊन राहणं चांगलंय. विष्ठेतला किडा होऊन जगणं चांगलंय. अंधाऱ्या गुहेतला आंधळा सर्प होऊन जगणं चांगलंय. पण माणूस म्हणून जन्माला येऊन विचार न करणं हे चांगलं नाही आहे. नरस्या विचारिता. पण माणूस म्हणून जन्माला यायचं आणि विचार करायचाच नाही हे मात्र चांगलं नाही आहे.
हां, त्याच्यापेक्षा विष्ठेतला किडा होणं चांगलं आहे ना, चांगलं आहे ना. माणसाने वाटेल ते करावं, बाकीच्या गोष्टींचा विचार नाही, पण त्यांनी विचार केला पाहिजे. न नरस्या विचारिता. मग तो विचार कशाचा करायचा, काय करायचा, ते अपरोक्षानुभूतीमध्ये आचार्यांनी सांगितलं. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्तिह विचार्य सोयमीदृशः. तो विचार कसा करायचा ते योग वासिष्ठांनी पुन्हा सांगितलंय आपल्याला. समुद्रस्येव गांभीर्यम धैर्यम मेरोरिव स्थितम अंतःशीतलताचे इंदो रिवो देती विचारिणा. विचार करायचे प्रयोग कसे करायचे, त्याच्या प्रक्रिया काय आहेत, अमुक काय तमुक काय, या सगळ्या तपशिलातल्या गोष्टी झाल्या. पण माणसानं विचार केला पाहिजे. अर्जुन का मुक्त झाला मला सांगा ना. भगवंतानी सांगितलं, अर्जुनानी मान डोलावली, प्रवचन झालं, अर्जुन घरी गेला, मुक्त झाला असता काय. अर्जुन विचार करतो आणि म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आहेत. आता केन प्रयुक्तो यम पापम चरति पुरुषः एवं सतत युक्ताये भक्तास्त्वाम पर्युपासते येचाप्यक्षरम अव्यक्तम तेषाम के योगवित्तमः. प्रश्न आहेत अर्जुनाच्या मनामध्ये. किम कर्म किम अध्यात्मम प्रश्न आहेत अर्जुनाच्या मनामध्ये. अनेक अध्यायांचा प्रारंभ अर्जुनाच्या प्रश्नांनी झालेला आहे. हे प्रश्न अर्जुनाला पडले का, त्याने विचार केला म्हणून. देवा, हे ऐसे कैसे ज्ञानी याची बुद्धिभ्रंशे, सांगा मला, कळत नाही. अरे निर्गुणाची उपासना करणारा चांगला का सगुणाची मला कळत नाही देवा, मला सांगा समजावून तुम्ही, त्याच्याशिवाय माझ्या बुद्धीत प्रकाश पडणार नाही. आणि अर्जुनाच्या ठिकाणची विचारशक्ती पाहून भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. आणि मग अर्जुन म्हणतो, देवा बरोबर आहे, येण्याची वचन ते जाकारे फिटले आतील बाहेरीला अंधारे म्हणून देखत असो साचोकारे स्वरूप तुझे. हे नंतर अर्जुन बोलतो 10व्या अध्यायामध्ये. येण्याची वचन तेज आकारे. पण हे वचन तेज का अर्जुनाला मिळालं, अर्जुन विचार करतो, हे त्याचं कारण आहे. माणसाने विचार केला पाहिजे. आणि ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला ज्ञानेश्वरी विचार करायला शिकवते. इथं मला आपला मुद्दा मांडायचा. ज्ञानेश्वरी काय सांगते, काय देते आपल्याला, काही देऊ नये ज्ञानेश्वरीने आपल्याला. ज्ञानेश्वरी आम्हाला सत्ता देत नाही, ज्ञानेश्वरी आम्हाला संपत्ती देत नाही, ज्ञानेश्वरी आम्हाला ऐश्वर्य देत नाही, ज्ञानेश्वरी आम्हाला काय आयुष्य देत नाही, ज्ञानेश्वरी आम्हाला देह देत नाही. इतकंच नाही बोलू, ज्ञानेश्वरी आम्हाला परमात्माही प्राप्त करून देत नाही. चला, मी शेवटचं विधान करतो. कुणाला पटेल न पटेल सोडून द्या, मला तपशिलात जाऊन त्याचे खुलासे करण्याचं आत्ता कर्तव्य नाही आहे. ज्ञानेश्वरी आम्हाला काहीच देत नाही हो. ज्ञानेश्वरी वाचून मुख्यमंत्री झाला आहे का? अहो, मुख्यमंत्री कुठं ज्ञानेश्वरी वाचत असतो काय? तो वाचत नाही म्हणून तर झाला. वाचला असता तर वारकरी झाला असता, मुख्यमंत्री नसता झाला. वारकरी. ज्ञानेश्वरी वाचन आपल्याला काय सत्ता दिली का ज्ञानेश्वरीने? ज्ञानेश्वरीने काय ऐश्वर्य दिलं का आपल्याला? की ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याची या महाराष्ट्रामध्ये पालखीतून मिरवणूक निघते, असं आहे काय? काय ऐश्वर्य दिलं ज्ञानेश्वर महाराज त्या ज्ञानेश्वरीने आपल्याला? संपत्ती दिली काय? काही करू नका, नुसती ज्ञानेश्वरी वाचा, मग लक्ष्मी स्वतःहून तुमच्या घरी चालतील. झालंय काय असं? रोग झालेला कोणी माणूस अगदी मरेपर्यंत अगदी त्याचे आता 1 तास 2 तास राहिलेत मरायला, आणि तेव्हा ज्ञानेश्वरी हातात घेऊन बसला, तर त्याचं मरण टळलं काय? काय दिलं काय ज्ञानेश्वरीने? ज्ञानेश्वरी आयुष्य देत नाही, ज्ञानेश्वरी सत्ता देत नाही, ज्ञानेश्वरी संपत्ती देत नाही, ज्ञानेश्वरी ऐश्वर्य देत नाही, पण ज्ञानेश्वरी या सगळ्याकडे बघण्यासाठीची दृष्टी देते. ज्ञानेश्वरी आम्हाला ते ऐश्वर्य देत नाही, ज्ञानेश्वरी आम्हाला संपत्ती देत नाही, पण प्राप्त झालेल्या संपत्तीत समाधानी कसं राहायचं हे ज्ञानेश्वरी देते. ज्ञानेश्वरी आम्हाला सत्ता देत नाही, मान्य आहे, पण ज्ञानेश्वरी स्वसत्तेचा विचार करायला लावते. आमची सत्ता काय आहे? आपल्याला असं वाटतं काय की आम्ही मुख्यमंत्री मंत्री झालो तरच आमची सत्ता असते? इथं बसणाऱ्या प्रत्येकाची एक स्वतंत्र सत्ता आहे. तुमची सत्ता आहे. आत्ता तुम्ही ज्या जागेवर बसलेल्या, सत्य आहे, आत्ता तुम्ही ज्या जागेवर बसलेले आहात त्या जागेवर तुम्ही बसलेले असताना दुसरा कोणी बसू शकत नाही. तुमची सत्ताच आहे ना. आत्ता तुम्ही ज्या जागेवर बसलेले आहात त्या जागेवर तुम्ही बसलेले असताना दुसरा येऊन बसण्याचं दुसऱ्याचं सामर्थ्य आहे का? नाही. आपल्यापेक्षा कोणी मोठा आला तर तुम्ही जागा सोडावी, तेव्हा त्यांनी बसावं. आहे का नाही सत्ता? देहाची सत्ता आहे.
तुमच्या ज्ञानाची सत्ता आहे, तुमच्या अस्तित्वाची एक सत्ता आहे. अरे हे सगळं जग जर परमात्म रूप आहे तर या जगतातल्या प्रत्येक पदार्थ हा परमात्म रूप मानावा लागेल की नाही. आणि परमात्म रूप प्रत्येक पदार्थ मानावा लागला तर परमात्म्याची म्हणून जी सत्ता असते ती या परमात्म रूप झालेल्या पदार्थाच्या ठिकाणी असणार की नाही. सत्ता आहे आमच्या ठिकाणी. चिद्रूपाची सत्ता कुणाच्या ठिकाणी नाही सांगा ना. सद्रूपाची सत्ता कुणाच्या ठिकाणी नाही सांगा ना. आनंद रूपाची सत्ता कुणाच्या ठिकाणी नाही सांगा ना. अहो मला सांगा, आपण इतके जण इथे बसलो आहोत, मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, आयुष्यामध्ये आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये समाधानाचा एकही क्षण आला नाही का? कोणी किती दरिद्री असू द्या, किती रोगी असू द्या, किती कसाई असू द्या, भांडकुदळ असू द्या, सज्जन असू द्या, कसाई असू द्या, उंच असू द्या, बुटका असू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, स्त्री असू देत, पुरुष असू देत, समाधानाचा क्षण आला नाही असा माणूस आहे काय जगामध्ये? नाही ना, नाही ना. कुठे ना कुठेतरी एक क्षण का होईना समाधानाचा. आम्हाला ते समाधान टिकवून ठेवता आलं नसेल हा प्रश्न वेगळा आहे, पण ज्या अर्थी आम्हाला आनंद मिळाला त्या अर्थी आमची सत्ता आहे, आमचं अस्तित्व आहे. आम्ही आल्यानंतर कोणी दखल घेत नसेल, पटकन उठून कोणी खुर्ची देत नसेल, ठीक आहे, पण तरी सुद्धा आमचं अस्तित्व म्हणून काही आहे का नाही. मी तर याच्या पुढचं उदाहरण देतो. तुम्ही आम्ही तर चेतन आहोत, आपल्या ठिकाणी चैतन्य आहे, तर चैतन्याची सत्ता आमच्या ठिकाणी असेलच. तुकोबाराय म्हणतात, सर्वात्मक पण माझी हिरोनी घेतो कोण. आहे ताकद कोणाची? सत्ता आहे. तुम्ही आम्ही तर चेतन आहोत, चैतन्याची सत्ता राहील आम्हाला. कारण आता ते वेदांताचा भाग सोडून द्या, पण जडाच्या ठिकाणी सुद्धा त्याची सत्ता असते. एक दगड आहे मोठा, त्या दगडावर नारळ आपटला, काय फुटेल? नारळ का दगड? नारळ फुटेल. म्हणजे नारळाला फोडण्याची सत्ता दगडामध्ये आहेच ना. काय त्याचा आकारमान असेल, त्याचं सामर्थ्य असेल, त्याचं वजन असेल, काय जे असेल ते असेल, पण त्याची सत्ता आहे ना. जड पदार्थ. मी सामान्य उदाहरण आपल्याला सांगतो. तुम्ही पंढरपूरला एसटीनं येता की नाही? वारीमध्ये माणूस पंढरपूरला येतो एसटीनं. आता वारीला जाताना ते यात्रा स्पेशल गाड्या लागलेल्याच असतात. माणसाला आता ते बरं, जेवढ्या गाड्या लागलेल्या असतात तेवढ्या भरलेल्या असतात, कारण गर्दीचेच दिवस आहेत. सगळ्या गाड्या गच्च भरलेल्या असतात. आपण जातो तिथं तरी आपल्याला वाटतं की आपल्याला जागा मिळावी. सगळ्या गाड्या गच्च भरलेल्या आहेत, आपल्या डोळ्यांना दिसत आहे, तरी आपल्याला वाटतं नाही जागा मिळेल ना कुठेतरी. कशी मिळेल? माणसं दारात उभे आहेत तरी आपण म्हणतो चला सरका पुढं येऊ द्या मला. बाकीचे सांग, अहो आज जागा नाही, येऊ नका तुम्ही. नाही माझ्या एकट्याने काय होतं, येऊ द्या. माणसाचं मानसशास्त्र मोठं विलक्षण आहे महाराज, मोठं विचित्र मानसशास्त्र. गाडी भरलेली असताना माझ्या एका विना काही होणार नाही असं त्याला वाटतं. मी एकट्याने आत गेलं पाहिजे असं त्याला वाटतं. तो एकटा आत आला की त्याला वाटतं आता कोणी येऊ नये. काय मानसशास्त्र असेल, काय विचित्रपणा असेल. सगळी गाडी भरलेली असताना त्याला वाटतं मी एकट्याने आत गेलं पाहिजे. तो एकटा आत गेला की त्याला वाटतं आता कोणी येऊ नये, आता गर्दी करू नये. तेवढ्या गर्दीत तो आत घुसतो आणि मग बघायला लागतो जागा मिळेल का, जाऊ द्या मला. लोक म्हणतात अहो आम्ही तास झाला इथं उभे आहोत, जागा असती तर आम्ही बसलो नसतो काय जागेवर. तो म्हणतो नाही मला दिसतंय ना, ते काय सीटवरून दिसतंय, एकच डोकं दिसतंय, बाजूची जागा रिकामी दिसतीये, मी जातो. लोक म्हणतात अहो रिकामी असती तर आम्ही बसलो असतो. नाही मला जाऊ द्या, जातो. आणि खरंच त्याचं भाग्य असं असतं की त्या 2 जणांच्या सीटवर एकच माणूस बसलेला असतो, बाजूची जागा रिकामी असते. पण रिकामी असते म्हणजे काय, त्याच्यावर एक रुमाल ठेवलेला असतो, रुमाल. आता रुमाल ठेवलाय म्हणजे काय झालं, आधी कोणीतरी त्या जागेवर बसलेला आहे हे गृहीत आहे. माझा दृष्टांत संपला, मला लांबवण्याचंही कारण नाही. रुमाल 5 रुपयाचं फडकं, काय नाक पुसलेलं त्याला 100 दा, काय चांगलं असतं काय. एक 5 रुपयाचं फडकं पण ह भ प प पुला बसू देत नाही. सत्ता आहे का नाही सांगा ना.
सत्ता आहे का नाही, रुमालाची सत्ता आहे का नाही बोला. तो भल्या भल्यांना बसू देत नाही, एक जड पदार्थ बसू देत नाही आम्हाला. जगात कुणाच्या ठिकाणी सत्ता नसते सांगा? आमच्या सर्वांच्या ठिकाणी सत्ता आहे, पण आमचं मोल आम्हाला कळत नाही, आमचं मूल्य आम्हाला कळत नाही. सर्वात्मक पण माझी हिरोनी घेतो कोण म्हणणाऱ्या तुकोबारांना स्वसत्तेची जाणीव आहे. अरे आम्हाला माहिती आम्ही कोण आहोत. आम्ही सगळं व्यापून आहोत. अणुरणीयान महतो महियान असा आमचा अनुभव आहे. अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. हे तुकोबारा आपलं स्वतःचं सामर्थ्य जाणून आहेत. आम्ही आमचा विचारच करत नाही आहोत. आम्हाला आम्ही कोण आहोत हेच आम्हाला कळत नाही आहे. आम्ही आहोत कोण आहेत तुम्ही, नाव सांगतात लोक, आपलं रूप सांगतात, मी असा आहे म्हणतात, आपलं पद सांगतात. पण मी ब्रह्म आहे म्हणणारा कोण आहे हो या जगात? कोण आहात तुम्ही? मी ब्रह्म आहे कोणी म्हणू शकतं? कोण आहात तुम्ही? मी MA PhD आहे, मी अमक्या अमक्या ठिकाणचा साहेब आहे, मी कलेक्टर आहे, मी नोकरदार आहे, मी व्यावसायिक आहे, माझे 4 कारखाने आहेत, माझ्या 10-15 गाड्या आहेत, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी हे शिकलो ते शिकलो, इंजिनियर आहे, डॉक्टर, हे सगळे सांगतात. पण तुम्ही कोण असं म्हणल्यामुळे मी ब्रह्म असं म्हणणारे किती जण आहेत? मला विषय लांबवायचा नाही, मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे. ज्ञानेश्वरी आम्हाला काय देते? काय देते? ज्ञानेश्वरी आम्हाला हे सगळं देत नाही, पण या सगळ्याच्या संबंधानं विचार करणं हे ज्ञानेश्वरी आम्हाला शिकवते. सत्ता मिळणं महत्वाचं नाही, सत्तेचा विचार करता आला पाहिजे. सत्ता सगळ्यांनाच मिळाली, मी मुद्दा तिथंच होता माझा. आपण सगळेच जण सत्ताधीश आहोत, पण आपल्या सत्तेची जाणीव नाही आपल्याला, आपल्या सत्तेचा आपण विचार करत नाही आहोत. ज्ञानेश्वरी आम्हाला ते शिकवते. अरे तू जीव नाहीस बाबा, तू जीव नाही आहेस. तू कोण आहेस हे एकदा बघ, स्वतःचा विचार कर. पंचतंत्रामध्ये एक कथा आहे छोटीशी. ते एक गुराखी आपली सगळी गुरं घेऊन रानामध्ये चारायला गेला आणि संध्याकाळच्या वेळेला तिथून परत येताना एका झुडपामध्ये त्याला सिंहाचं पिल्लू सापडलं. सिंहाचं. त्याला वाटलं हे सिंहाचं पिल्लू आता रात्रभर इथं कसं राहील, म्हणून त्यांनी उचललं. मेंढपाळ होता कोणी शेळ्या सांभाळायचा, ते शेळ्यांबरोबर ते पिल्लू घरी घेऊन आला. मग आता या पिल्लाला ठेवायचं कुठं? त्यांनी शेळ्यामध्ये सोडून दिलं. ते पिल्लू शेळ्यांबरोबर वाढायला लागलं. शेळ्या जसं चारा खायचं तसं ते वाघाचं पिल्लूही चारा खायचं, दूध प्यायचं. यांनी भाजी वगैरे भाजी भाकरी आणून दिली, भाकरी खायचं, भात खायचं, घरात उरलेलं खायचं. सिंहाचं छावा भाकरी खायला लागलं. हळूहळू मोठा झाला. आता सिंहाची वाढ मोठी असते. 2-3 महिन्यामध्ये त्याला चांगला आकार आला. 7-8 महिन्यामध्ये तर तो चांगला मोठा दिसायला लागतो, तरुण दिसायला लागतो. वर्षभरामध्ये तर पुष्कळ त्याचं एकदम सिंहच होतो. तो झालं, वर्ष गेलं. बरं, तो गुराखी असा गमतीचा मेंढपाळ रोज त्या शेळ्यांबरोबर त्या सिंहालाही चारायला न्यायचा रानामध्ये. कारण ते त्या शेळ्यांची त्या सिंहाला सवय झालेली, शेळ्या निघाल्या की सिंहही निघायचा. वर्षभरानंतर तो सिंह असा शेळ्यांबरोबर चरायला गेलेला असताना दुसऱ्या एका सिंहाने त्या कळपावरती आक्रमण केलं. त्या सिंहाचा आवाज आल्याबरोबर ते बाकीच्या ज्या शेळ्या होत्या त्या भेदरून इकडे तिकडे पळायला लागल्या. आणि त्या पळायला लागलेल्या बघून हा जो सिंह होता तोही पळायला लागला. ते शेळ्या पळायला लागल्या, हा सिंहही पळायला लागला त्यांच्याबरोबर. तो जो बाहेरून आलेला सिंह होता तो विचार करायला लागला, अरे हा का पळतोय? शेळी माझ्या भीतीने पळते हे बरोबर आहे, हा का पळतो? तो धावत गेला, त्या सिंहाला पकडलं पळणारी आणि त्याला विचारलं तू का पळ? तो म्हणला नाही हो, मला सोडा, मी शेळी गरीब बिचारी, मला कशाला मारता, मला सोडा हो सोडा. सिंह म्हणाला मूर्खा, अरे तू शेळी नाही तू सिंह आहे. तो म्हणाला नाही नाही, मी शेळीच आहे, मी गवत खातो रोज, मी दूध पितो, मी भाकरी खातो, मी भात खातो, मी शेळी आहे, मला मारू नका. मी काय तुमचं वाटोळं केलंय म्हणून, तुमच्या वाकड्यात शिरलो म्हणून तुम्ही मला त्रास देता? नाही नाही, मला मारू नका. त्या बाहेरच्या सिंहाने या सिंहाचा कान धरला, त्याला तळ्याच्या काठावर नेलं, त्याला दाखवलं प्रतिबिंब, हे बघ हे माझं प्रतिबिंब, हे तुझं, काय फरक आहे सांग? ही बघ माझी आयाळ, ही तुझी आयाळ, हे बघ माझे दात, हे तुझे दात, हे माझं रूप, हे तुझं रूप. मग तो सिंह म्हणाला, अरे हां खरंच, मी तर तुमच्यासारखा दिसतो, मग माझ्यासारखा दिसतोस, फोड डरकाळी.
मी जशी डरकाळी फोडतो त्यांनी एक मोठी डरकाळी फोडून दाखवली, यांनी बे 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 करून मग शेळीचा आवाज काढला. तो म्हणाला असं बोलायचं नाही, काढ पोटातून आवाज काढ, फोड डरकाळी. आणि मग यांनी डरकाळी फोडल्यावर मग त्यांनी सांगितलं, हां आता कळलं तू कोण आहेस. हां कळलं. तसं आपण सगळे शेळ्यांमध्ये मिसळलेले सिंह आहोत. ज्ञानेश्वरी बाहेरचा सिंह आहे जी आम्हाला आमच्या सिंहपणाची जाणीव करून देते. हा विचार आम्हाला करता आला पाहिजे की आम्ही कोण आहोत. आम्ही एक देहधारी, एक सामान्य जीव, ज्याला अल्पज्ञत्व आहे, ज्याला मर्यादित सामर्थ्य आहे. अरे आपण वाटेल ते करू शकतो. फक्त आपली ब्रह्मस्वरूपता आपल्याला कळाली पाहिजे, आपली सत्ता आपल्याला कळाली पाहिजे, कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आपण आहोत हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि याच्याकरता म्हणून ज्ञानेश्वरी आम्हाला शिकवते, ज्ञानेश्वरी आम्हाला हा विचार देते, तुम्ही कोण आहात. अर्जुना तू सामान्य नाहीस बाबा, तू स्वतःला नुसता क्षत्रिय समजू नकोस. अरे ते क्षत्रियत्व तुझ्यावर आरोपित केलं गेलंय, ती तुझी उपाधी आहे, ते तुझं स्वरूप नाही आहे. आणि उपाधीचं काम करेलच ना. उपाधीच्या वेळेला ती उपाधी आहे ना, ती तिचं कार्य करेलच. उपाधीचा आपला संबंध आपण जोडायचा नसतो. ते त्याच्या ठिकाणी राहू दे, तुझं आत्मस्वरूप तुझ्या ठिकाणी राहू दे. तू आणि आत्मस्वरूप यांची गल्लत करू नको, देहावर आत्म्याचा आरोप करू नको. तैसे होई जे जाई जे देहे, जै आत्मसत्य अविक्रिये तैसे निष्ठंकिती गा मोहे आंधळे ते. तसा आंधळा होऊ नकोस. अरे तू जाणता हो, विद्वान हो, बघ स्वतःची ब्रह्मस्वरूपता ओळखून घे. कोण आहेस तू हे ओळख. आत्मा आत्मयाच्या ठाई देखीजे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाही आन आहाती. त्या देखण्यामधला तू एक आहेस. गीतेने काय दिलं अर्जुनाला, ज्ञानेश्वरी आपल्याला काय देते याचा विचार करा. म्हणून बाकीचा विचार सोडून द्या. एक महत्त्वाचा विचार फक्त लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी आम्हाला विचार करायला शिकवते. बस एवढंच चिंतन करा. आमची विचारशीलता जी आम्ही या संसाराच्या संबंधामध्ये हरवून चाललेलो आहोत, ज्ञानेश्वरी त्या संसाराला धक्काही न लावता आम्हाला विचारशील बनवते, आम्हाला विचार प्रवृत्त करते. आणि ही ज्ञानेश्वरी जर असा विचार आमच्या जीवनामध्ये पेरत असेल, आम्हाला विचारशील बनवत असेल, आम्हाला अंतर्मुख करत असेल, तर जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आमची विचारशीलता हे आमचं धन आहे. आमची विचारशीलता हे आमचं महत्त्व आहे. आमची विचारशीलता हे आमच्या हातातलं शस्त्र आहे. आमची विचारशीलता हेच आमचं मुख्य साधन आहे, जे आम्हाला आमच्या स्वरूपाचा परिचय करून देतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आम्हाला विचार करायला सांगतात. विचारोनी अहंकारू सांडीजे, विचारिता निरसले. कितीतरी प्रमाणं आपल्याला देता येतील. सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. विचारोनी अहंकारू सांडीजे, मग असतीचं वस्तू होई जे, आपुलीचं स्वस्ती सहजे आपण केली. कितीतरी प्रमाणं आपल्याला देता येतील. तुकोबाराय आपल्याला सांगतात विचार करा, नामदेवराय सांगतात विचार करा. कोण संत सांगत नाही आपल्याला विचार करा. निदान विचार करा या वाक्याचा तरी विचार करा. एवढं तरी कमीत कमी आपल्याकडून घडलं पाहिजे. आणि हा विचार ज्ञानेश्वरी आम्हाला करायला शिकवते. प्रश्न निर्माण झालाय, माझ्या गोत्रजांना मारायचं कसं. या प्रश्नाचा आपण काय विचार केला असता, जो अर्जुनाने पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत केला तोच आपण केला असता. दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत आपल्याला अर्जुन चुकीचा वाटतच नाहीये, वाटणारच नाही. आणि अशोच्यानंद व शोचस्तवम सुरू झालं की मग आपल्याला हळूहळू कळायला लागतं की हा रे हा भगवान म्हणतात तेच बरोबर आहे, अर्जुनाचं चुकलंच होतं. बरं आपली अडचण अशी असते, आपल्याला जो सांगेल ते पटत असतो, कारण विचारच करायचा नाही ना. जे सांगेल ते आपल्याला पटतच राहतं. हे सांगितलं हां पटलं, दुसरा येतो दुसरं सांग हां हेही पटलं, तिसरा येतो तिसरा सांग हां हेही बरोबरच आहे हो, आम्हाला सगळंच पटतं. अशा लोकांची निवडणुकीच्या काळामध्ये फार त्रेधा तिरपीट असते.
हे लोक चांगलं मतदान करू शकत नाहीत. ज्यांना विचार करण्याची धारणा नाही, विचार करण्याचं सामर्थ्य नाही, बुद्धी नाही, अशी माणसं ही सभा आम्हाला पटते, ती सभा आम्हाला पटते, ती सभा पटते. 70 वर्षात आम्ही हे केलं, हां पटलं. 70 वर्षात यांनी काय केलं, हेही पटलं. सगळंच आम्हाला पटतं. बरं, आता तरी ते बटणं दाबायचं आलंय म्हणून. नाहीतर पूर्वी लोक ज्या सभेत ज्या पक्षाची सभा पटली त्या सगळ्या पक्षावर शिक्के मारून येत होते. लोक विद्वान होते पूर्वीच्या काळात. सगळ्या पक्षाच्या ते याच्यावरती शिक्के मारून, निशाणीवरती शिक्के मारून येत होते. हेही पटलं होतं, हेही पटलं होतं, हेही पटलं होतं, वाया गेलं. सगळं पटलं की सगळंच वाया जातं. मत वाया गेलं ना सगळीकडे शिक्के मारल्यामुळे. चालत नाही. आम्ही विचार करत नाही, ही आमची मुख्य अडचण आहे. ज्ञानेश्वरी ऐकली. काय ऐकली? काहीतरी सांगत होते, विचार. संपलं. कशाचा विचार? कुणी करावा? कसा करावा? गंमत म्हणून सांगत असतो मी. माणसं कीर्तनही ऐकतात, प्रवचनही ऐकतात, पण घरी गेल्यानंतर किती जण त्याचं चिंतन करतात ही साशंकताच आहे. कालच्या देवते संत हे सांगताना महाराजांनी 3 पद्धतीनं देवते संत आपल्याला सांगितलं. घरी जाऊन किती जणांनी त्याचं टिपण करून ठेवलं असेल आणि किती जणांनी विचार केला असेल, खरंच देव संत आहेत का, संत देव आहेत का? कीर्तन कसं झालं? फार छान. लक्षात काय राहिलं? हां, ते सांगतो, थोडा विचार करून सांगतो. अहो, कालचा अभंग आज लक्षात राहत नाही महाराज. का? तर त्याचा पुन्हा विचारच नाही ना. सगळेच ऐकतात. भागवताच्या सुरुवातीला हीच शंका आहे. ज्या वेळेला आता ते काय कुठं भागवत पहा, आपण महात्म्य पहा, त्या सगळ्या गाठी सुटून गेल्या. बांबू उभा केला होता, सगळ्या गाठी. ते कुठं सांगत बसू मी? भागवत सांगणं हा हेतूच नाही माझा, सोडून द्या. तिथं हाच प्रश्न आहे. सगळे ऐकतात. प्रश्नकर्त्याने हाच प्रश्न विचारलाय. तेव्हा ऐकतात सगळे, पण एखाद्यालाच विमान कसं येतं? ऐकतात सगळेच, ऐकणाऱ्यांपैकी एखादाच मुक्त का होतो? सगळ्यांच्याच कानावर तत्वमसी पडतं, पण तोची झाला घात जीवपण्णा म्हणणारे फक्त तुकोबारायच कसे असतात? तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा तुकोबाराय बोलतात. कानावर सगळ्यांच्याच पडतं, पण तत्वमसी एखाद्यालाच मुक्त करतं. कोण ऐकत नाही? तत्वज्ञान कोण ऐकत नाही? मी ब्रह्म आहे हे कुणाला माहित नाही. आम्ही रोज सांगतो, तुम्ही रोज ऐकता. किती जण मुक्त झाले? आम्हीच झालो नाही सांगणारे, तर तुम्ही कधी व्हाल? विचार करा ना. ऐकतात सगळेच, परिणाम कोणावर होत नाही. का होत नाही? त्याचं हेच कारण आहे. ऐकणारे सगळे आहेत, पण मनन करणारे फार कमी आहेत. म्हणून त्याचं चिंतन करणारे कमी आहेत. म्हणून त्याचा विचार करणारे कमी आहेत. म्हणून नाही तर कीर्तनाला आला होता. कीर्तन झालं. मी एके ठिकाणी असंच गेलो होतो कीर्तनाला. काल्याचं कीर्तन होतं. ते सकाळी पोचणं अवघड होतं म्हणून रात्रीच पोचलो. गेलो मंडपामध्ये, काल्याच्या तिथं ते कीर्तनाचा मंडप होता, तिथे गेलो. मंडपाच्या बाहेर पोचलो. म्हटलं जाऊ बघू, काय जेवढं कीर्तन सापडेल तेवढं पदरात पाडून घेऊ. गेलो. माझं दुर्दैव असं, मी गेलो त्यावेळेला नेमकं कीर्तन संपलं होतं आणि लोक बाहेर येत होते मंडपात. मी गेलो, थांबलो. एक आमचे स्नेही होते परिचित, ते बाहेर येताना मंडपातून दिसले. मला बघितलं. ते जय हरी महाराज कधी आला? का आत्ताच येतोय. उद्या काल आहे? हो काल आहे. जाणार लगेच, काला करून जाणार, अमुक तमुक. काय जे बोलायचं. म्हटलं तुम्ही कीर्तनाला? हो म्हणे कीर्तनाला आलो. म्हटलं कुणाचं होतं? नाव सांग. अमुक अमुक महाराजांचं कीर्तन होतं. मी म्हटलं कसं झालं? ते म्हटले फार सुंदर महाराज, मी खूप कीर्तन ऐकली आहेत, पण आजच्यासारखं कीर्तन मी ऐकलं नाही. फार सुंदर कीर्तन, अतिसुंदर कीर्तन. इतका विचार मी कुठेही ऐकला नाही. फार सुंदर कीर्तन केलं कीर्तनकारांनी आज. महाराजांनी फार छान कीर्तन केलं. वा, बरं झालं, भाग्य आहे तुमचं, चांगली कीर्तन ऐकायला मिळालं, भाग्य लागतं. बरं झालं, भाग्य आहे तुमचं, चांगलं कीर्तन ऐकायला मिळालं. हो म्हणे खूप छान कीर्तन झालं. म्हणलं अभंग कोणता होता? ते म्हणले कीर्तनात अभंगही असतो का? हे 2 तास कीर्तनाला बसून कीर्तन ऐकून ही परिस्थिती आहे. मी का बोलतो आपल्याला लक्षात घ्या.
माणूस विचार करत नाही आणि ज्ञानेश्वरी नेमकं त्याच्यावर बोट ठेवते. का वाचावी ज्ञानेश्वरी? विचार करायची सवय लागावी म्हणून. आता थोडं पुढं सांगतो. ज्यांना विचार म्हणजे काय, आता हे जे शब्द वापरलेत ना, ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी, हे जे सगळे शब्द वापरलेत ना, त्या शब्दाच्या अनुषंगानेच पुढे जातो. जे मूढ आहेत, ज्यांना विचारच माहिती नाही, त्यांना विचार म्हणजे काय हे ज्ञानेश्वरी सांगते. ज्यांना विचार म्हणजे काय हे माहिती आहे, त्यांना विचार करायला शिकवते. जे विचार करतात आहेत त्यांना विचाराचं आलंबन दाखवते. ज्यांना विचाराचं आलंबन सापडलेलं आहे त्यांना त्या आलंबनाची अनन्यता शिकवते. जे विचाराच्या विषयाबद्दल अनन्य झालेले आहेत त्यांना त्या विचाराने त्या आलंबनाशी एकरूप करून टाकते. हे ज्ञानेश्वरीचं कर्तृत्व आहे. ज्ञानेश्वरी नुसता विचार नाही देत. या प्रत्येक टप्प्यावर जो कोणी अतिमूढ असेल त्याला ते, जो कोणी मूढ असेल त्याला ते, जो कोणी मुमुक्षु असेल त्याला ते, जो कोणी विषयी असेल त्याला ते. पुढे बोलू, जो कोणी मुक्त झाला असेल त्यांनी सुद्धा वाचावी ज्ञानेश्वरी. झाला असेल ब्रह्मज्ञान, पण ब्रह्मज्ञान जो विचार संपन्न आहे, विचार स्वरूप झाला, भगवत स्वरूप झाला, त्यांनी सुद्धा वाचावी ज्ञानेश्वरी. मुक्त झालेल्यांनी सुद्धा वाचावी. लोक म्हणतील मुक्त झालेल्याला आता काय मोक्ष मिळवायचा आहे? नाही, पण मी त्याच्या पुढे सांगतो, जो ज्यांना विचार करायला माहिती आहे त्यांना विचाराचं आलंबन देते. ज्यांना विचाराचं आलंबन प्राप्त झालेलं आहे त्यांना आलंबनाची अनन्यता शिकवते. ज्यांना विचाराच्या आलंबनाबद्दल अनन्यता प्राप्त झालेली आहे त्यांना त्या विचारानं आलंबनाशी एकरूप बनवते. आता पुढचं बोलतो, जे विचाराच्या आलंबनाशी एकरूप झालेले आहेत त्यांना विचाराच्या आलंबनाचं भजन कसं करायचं हे सुद्धा ज्ञानेश्वरी शिकवते. ज्ञानेश्वरी इथपर्यंत पुढे जाते. संतांचे उपदेश फक्त बद्ध मुमुक्षु यांच्या पुरतेच मर्यादित असतात, विषयी पामर यांच्या पुरते नाही. संतांचे उपदेश मुक्तालाही अधिक जास्त आनंद देणारी ठरतात. ज्ञानेश्वरी हे करते म्हणून जनाबाई सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचा. आणखीन एक शेवटचा मुद्दा एक 5-7 मिनिटामध्ये सांगतो, थांबतो. का वाचावी ज्ञानेश्वरी? पुष्कळ सांगण्यासारखं आहे, परंतु 1-2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते सांगतो. का वाचावी ज्ञानेश्वरी? त्याचं कारण असं आहे महाराज, मानवी जीवन ज्या तत्वांवरती चालतं, मी लौकिक सामान्य अर्थाने बोलतो, आता मी आध्यात्मिक भूमिकेतून बोलतही नाही. तुमचं माझं जीवन ज्या तत्वांवरती चालतं ते तत्व फक्त एक आपल्या जीवनामध्ये नसतं. बऱ्याच वेळेला अनेक तत्वांचा आपल्याला विचार करावा लागतो. बऱ्याच वेळेला काही तत्व मागे पडतात, काही तत्व नव्यानं उदित झालेली असतात. त्या तत्वांना तत्व म्हणून त्या काळामध्ये आपल्याला स्वीकारावं लागतं, कारण परिवर्तन हा जगाचा नियम आहे. आणि या परिवर्तनशील कालामध्ये आपल्या जीवनाचं अपरिहार्यतेनं होणारं परिवर्तन आपल्याला नाईलाजानं अथवा आनंदानं स्वीकारावं लागत असतं. परिवर्तन तर होणारच आहे. जुन्या काळात आणि आत्या काळात फरक आहे. परिवर्तन झालं, जग बदललं. 15, 20, 25 वर्षानं गावात येणारा माणूस म्हणतो की नाही गाव काय बदललं हो म्हणून? म्हणतोच की नाही? 10-12 वर्षांनी आपल्याला भेटणारा आपला अगदी चांगला मित्र सुद्धा आपल्याला म्हणतो फार बदललास रे तू. केवळ दिसण्याच्या बाबतीत नसतं हे परिवर्तन, ते सगळ्याच बाबतीत असतं. पूर्वी मनमोकळं बोलायचास, फार बदललास. चल ना चहा पिऊ, नाही चहा सोडलाय, फार बदललास. चल ना सिनेमाला जाऊ, नाही कीर्तनाला जायचंय, फारच बदललास. बोलतात की नाही हे माणसं? हे परिवर्तन अपरिहार्यतेनं आपल्याला स्वीकारावं लागतं की नाही? याच्यात आपण बदल करण्याचं काही इच्छा जरी असली तरी काही करू शकत नाही. या परिवर्तनामध्ये आपण मनोभूमिका बदलतात, जगामध्ये परिवर्तन होत आहे, माणसाच्या जगण्याची शैली बदललेली आहे, जीवनशैली कितीतरी बदलली. पूर्वीच्या काळामध्ये लोक निवांत होते, आता कोणी निवांत नाही. काही जणांना तर काहीच न करण्याची इतकी घाई झालेली असते. अवघड आहे हे कळणं सुद्धा. काहीच करायचं नसतं त्यांना, पण काही न करण्याची सुद्धा त्यांना घाई असते. घरामधली म्हातारी माणसं, त्यांना ऑफिसला जायचं नसतं, त्यांना कुठं बाहेर जायचं नसतं, कुठं फिरायला जायचं नसतं, म्हातारीच असतात.
पण गडबडीच्या काळामध्ये बाथरूमचं दार लावून घेतात की नाही? काहीच न करण्याची किती गडबड असावी. बाकीचे कामाचे त्यांना लवकर स्नान करून बाहेर पडू द्यावं की नाही. मी अपमान करत नाहीये, पण गंमत सांगतो स्वभावाची. हे सगळंच बदलत चाललं. त्याच्यामुळे काही तत्व आपल्याला नव्यानं स्वीकारावी लागणार आहेत. काही तत्वांना आपण तिलांजली दिलेलीच आहे. तत्व असली तरी आता ती आपल्या जीवनामध्ये मागे पडलेली आहे. परंतु 3 गोष्टी आपल्या जीवनातल्या कोणत्याही परिवर्तनाच्या काळामध्ये आपल्याला मागे टाकता येत नाहीत आणि त्या 3 तत्वांना स्वीकारल्याशिवाय आपलं जीवन आपल्याला चालवता येत नाही. त्या 3 तत्वांचा विचार आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसून येतो. वेदापासून ते ज्ञानेश्वरीपर्यंत सर्व ठिकाणी हा विचार दिसून येतो. हे 3 तत्व आपल्याला सोडता येणार नाहीत. एक कर्म, दुसरं आहे ज्ञान आणि तिसरी आहे भक्ती. परिवर्तन कसंही असू दे, माणूस कर्म टाकू शकत नाही. परिवर्तन कोणत्याही रूपाचं होऊ दे, माणसाला ज्ञान थांबवता येत नाही, ज्ञानाला नाही म्हणता येत नाही. उलट सगळे दरवाजे मोकळे पाहिजेत ज्ञानाकरता. सध्या तर फारच महत्व आहे. नॉलेज ऑन फिंगर टिप म्हणतात आत्ताच्या काळामध्ये. नुसतं तुमच्या बोटावर आहे सगळं. आता खाली वर करा, सगळं दिसतं. सगळं दिसतं. नॉलेज ऑन फिंगर टिप. पण आपण लक्षात घ्या, आता हे विषयांतर होईल, पण मी आपल्याला सांगतो की आपल्याला हे सगळं माध्यमातून जे मिळतं ना, हे नॉलेज नाही आहे, ही इन्फॉर्मेशन आहे. नॉलेज नाही देत कुणी आपल्याला. हे जड गोष्टी आपल्याला नॉलेज नाही देणार, हे आपल्याला इन्फॉर्मेशन देतील. माहिती आणि ज्ञान याच्यात अंतर आहे. माहितीमुळे कदाचित लौकिक जीवन समृद्ध होईल, पण पारमार्थिक जीवनामध्ये माहितीला काही फार मूल्य नाही आहे. पारमार्थिक जीवनामध्ये ज्ञानालाच मूल्य आहे. परमात्मा आहे ही माहिती झाली, पण मी भगवद्रूप आहे हे ज्ञान झालं. फरक आहे का नाही? आहे हे तर परोक्षत्वानेही कळतं माणसाला. आणि अशा आपल्या जीवनामध्ये आवश्यक नसणाऱ्या अशा अनेक गोष्टींना आपण इतकं स्वीकारतो की आपल्या जीवनातल्या ज्ञानाची अधिकांश जागा आपण नको असलेल्या माहितीनं भरून टाकलेली, ज्याचा आपल्या जीवनामध्ये काही उपयोग नाही. काही उपयोग नाही. माणसं अमक्याची सभा झाली, 10,000 लोक आले होते म्हणे. माहिती झाली ना आपल्या भाजी भाकरीवर काय परिणाम झाला त्याचा? 10,000 संख्या आम्हाला कळाली, आम्ही साठवून ठेवली आणि 4 वर्षानंतर सांगतो इथं तर काहीच नाही, त्यावेळेला 10,000 आले होते. काय उपयोग काय या माहितीचा आमच्या जीवनाशी? याचा संबंध काय आमच्या जीवनाशी? 10,000 आले असतील, 15,000, 15चे 20 झाले, आम्हाला काय फरक पडला? नको असलेल्या गोष्टी आम्ही बुद्धीमध्ये किती साठवून ठेवल्या आहेत. माणूस नको तेच जास्त. त्यांचं त्यांच्या बायकोचं काल रात्री खूप भांडण झालं. तुला काय झालं? तू कशाला त्याची चर्चा करतोस आणि ते माहिती स्वतःकडे कशाला साठवून ठेवतोस? गरज काय तुला? पण तरी माणूस ते सगळं साठवून ठेवतो ना. हे इन्फॉर्मेशन आहे, हे नॉलेज नाही आहे. मग ही माहिती आहे, हे ज्ञान नव्हे. कर्म, ज्ञान आणि भक्ती वेदापासून आहे. कांडत्रय रूपिणी श्रुतीचं हे कोडीसवाणी. ज्ञानोबराय म्हणतात की नाही, गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे. 3 कांडामध्ये वेद विभागला गेला आहे. ज्ञानकांड, कर्मकांड, उपासनाकांड. कारण हे माणसाच्या जीवनातून कधीही निवृत्त होत नाहीत. पण गंमत ही आहे की या 3 कांडाचा मानवी जीवनामध्ये काही लाभ असला तरी नुसत्या ज्ञानकांडाचा मानवी जीवनात काही लाभ नाही. नुसत्या कर्मकांडाचा मानवी जीवनात काहीही लाभ नाही. नुसत्या उपासनाकांडाचा मानवी जीवनात काहीही लाभ नाही. या कर्म, ज्ञान आणि उपासनेच्या समन्वयाचा मानवी जीवनाला लाभ आहे. नुसत्या कर्माचा उपयोग नाही. माणूस कर्म करेल, कर्म करेल, कर्म करेल, पदरात काय? काहीच नाही. कर्म काय मोक्ष देतो काय? नाही देत. कर्म अंतःकरण शुद्धी देईल. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात ब्राह्मणः पांडित्यम निर्विद्य. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येते. तस्मात ब्राह्मणः अकृतः कृतेन सविज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत समितपाणिः श्रोत्रियम. उपनिषदाचीच भाषा आहे. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात ब्राह्मणः.
परीक्षलोकान कर्मचितान. कर्म काय करतं? चित्ताची परीक्षा करतं, फक्त शुद्ध करून देतं. याच्या पलीकडे कर्म काही करत नाही. ज्ञान तुमच्या चित्ताची शुद्धी करून देणार नाही, वेदांत बोलतो. आंधळी उपासना, ज्ञानाला सोडून केलेली उपासना उपयोगी नाही. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे, ही ज्ञानोबा यांची भाषा आहे. कर्माला ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत, आणि ज्ञानाच्या डोळ्यांनी बघून जे कर्म केलं जातं ती उपासना म्हणून केली गेली तरच त्या उपासनेचं मानवी जीवनामध्ये महत्व आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. अपार तोषाने मिळतं काय? ते वैराग्य सिद्धी देई जे पसा येता. या पुढच्या ओळीमध्ये ज्ञानोबारांनी फल सांगितलंच आहे, पण मला त्या फलाकडे जायचं नाही आत्ता. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे, हा समन्वय आपल्याला आपल्या बुद्धीनं करता येत नाही. ज्ञानाचा कर्माशी समन्वय कसा असतो, कुठे असतो? समन्वय करताना काय त्याग? भागत्याग लक्षणेने जर समन्वय करावा लागत असेल तर कशाचा त्याग आणि कशाचा स्वीकार? कर्मातलं काय घ्यावं आणि काय टाकावं, ज्ञानातलं काय घ्यावं काय टाकावं, उपासनेतलं काय घ्यावं काय टाकावं, म्हणजे समन्वय होईल. एक ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु शंकराचार्यांचं भाष्य सोडलं तर गीतेवर अद्वैत परंपरेला सोडून असणारी जेवढी केवढी भाष्य आहेत, रामानुजाचार्यांपासून ते मध्वाचार्यांपर्यंत, ही सगळी भाष्य आपल्याला कर्म, ज्ञान आणि उपासना यांचा समुच्चय सांगतात. फक्त ज्ञानेश्वरी ही मराठीमध्ये अशी आहे जी कर्म, ज्ञान आणि उपासनेचा समन्वय सांगते. करा, समुच्चय वेगळा असतो, समन्वय वेगळा असतो. आपण समन्वयवादी आहोत. आपल्या सद्भाग्यानं अलीकडच्या काळापर्यंत, म्हणजे आपल्या जवळ असणाऱ्या गुलाबराव महाराजांचे जीवनचरित्र आपण पहा. त्यांना समन्वय महर्षी म्हणतात. गुलाबराव महाराजांना साधं नाही आहे, हे सोपं नाही आहे. समन्वय महर्षी म्हणतात त्यांना. हे समन्वय महर्षित्व कसं आलं, कुठून आलं? ज्ञानेश्वरीतूनच आलं. त्यांना विचारा तुम्ही. समुच्चय वेगळा असतो, समुच्चयामध्ये संबंध असतो, पण एकरूपता नसते. संबंध असतो, एकमेकांच्या संबंधानं असतात, पण त्या दोघांच्या एकमेकांशी तशा अर्थानं संबंध येत नाही. समन्वयामध्ये एक दुसऱ्याच्या संबंधातच असतं. मी उदाहरण सांगतो, हे जास्त लांबवायचं कारण नाही. समुच्चय म्हणजे काय आणि समन्वय म्हणजे काय? सोपं बोलायचं झालं तर रेल्वेचे 2 रूळ म्हणजे समुच्चय आहे आणि जिना म्हणजे समन्वय. चला सोपं बोलतो, एवढं तरी कळायला काही अडचण असावी असं वाटत नाही मला. रेल्वेचे 2 रूळ एकमेकांना, एका रुळावर रेल्वे धावेल का? धावणार. दोन्ही पाहिजेत ना, दोन्ही पाहिजेत, पण ते दोन्ही कधी एकमेकांना भेटत नाहीत. ते एकमेकांना भेटले तरी रेल्वे चालत नाही, तरी चालत नाही. रेल्वेचे 2 रूळ एकमेकांना समांतर जातात, दोघांचा एकमेकांशी संबंध आहे, एक असेल तरच दुसऱ्याला महत्व आहे, पण म्हणून त्यांची कुठंच भेट होत नाही. हा झाला समुच्चय. कर्म कर्माच्या जागी, ज्ञान ज्ञानाच्या जागी, हे तिन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. कारण का? वेदांनी सांगितलेत म्हणून. पण तिघांचा एकमेकांशी संबंध नाही, उपासनेचा ज्ञानाशी संबंध नाही, म्हटलं तर समुच्चय झाला. पण जिना चढताना काय असतं? मागची पायरी ही पुढच्या पायरीचं साधन होत असते. तसं कर्म हे ज्ञानाचं साधन होतं. हा झाला समन्वय. म्हणून जिना म्हणजे समन्वय आणि रेल्वेचे रूळ म्हणजे समुच्चय. एवढं लक्षात ठेवा, सोपा व्याख्या, जास्त लांबवण्याचं कारण नाही. ही अशी गीता, ही ज्ञानेश्वरी आम्हाला समन्वय शिकवते आणि या समन्वयातून आपलं जीवन ती संपन्न बनवते. असा समन्वय करून जगायचं असेल तर वाचावी ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरी आम्हाला वाचावी लागेल, कारण ज्ञानेश्वरी ही व्यक्तीवर प्रकाश टाकत नाही, ज्ञानेश्वरी वृत्तीवर प्रकाश टाकते. ऐका ज्ञानेश्वरीचं महत्त्व कशात आहे. गीता आम्हाला काय सांगते? अरे हा दुर्योधन असाच आहे, हा धृतराष्ट्र पुत्रस्नेहानं मोहित झालेला आहे. पण ज्ञानोबाराय व्यक्तीवर नाही प्रकाश. ज्ञानोबाराय दुर्योधनाबद्दल बोलत नाहीत, ज्ञानोबाराय दुर्योधनाच्या वृत्तीवर बोलतात. ज्ञानोबाराय धृतराष्ट्रावर बोलत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज तुमच्या माझ्या मनात लपलेल्या धृतराष्ट्राला बाहेर काढतात. हा धृतराष्ट्र आहे, गीतेत शोधू नका, महाभारतात शोधू नका. धृतराष्ट्र हा तुमच्या मनात आहे. गीता आम्हाला वृत्ती सांगते. धृतराष्ट्राची वृत्ती कोण बाळगत नाही या जगामध्ये? सांगा ना. पुत्रस्नेह मोही तू कोण नाही आहे? सांगा ना. सगळ्यांनाच पुत्रस्नेह आहे. पुत्र असेल, कदाचित विषयाचा अवलंबन चुकला असेल, राहिला असेल, एक वेगळा असेल, काही असेल, पण कुणी पुत्रस्नेहानं मोहित आहे
कुणी वित्त स्नेहानं मोहित आहे, कुणी चित्त स्नेहानं मोहित आहे, कुणी देहस्नेहानं मोहित आहे, कुणी पत्नी स्नेहानं मोहित आहे. प्रत्येकाचा मोह मोहच आहे की नाही हो? अहो अर्जुनालाही मोह आहे, धृतराष्ट्रालाही मोह आहे. अर्जुन म्हणतो नष्ट मोह, म्हणजे मोह आहे होता त्याला. धृतराष्ट्रालाही मोह आहे. पण गीता आम्हाला काय सांगते? मोहित झाला पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, असं आहे की नाही पहिल्याच ओवीमध्ये ज्ञानोबराने. मामका म्हटल्यानंतर पुन्हा पांडवा हा म्हणावं वाटलं धृतराष्ट्राला, याच्यातच ज्ञानोबरांना खटकलं. म्हणून ज्ञानोबारांनी धर्मक्षेत्रे पदावर व्याख्यानच केलं नाही. ज्ञानोबारांचं व्याख्यान सगळं आहे ते मामका हा या शब्दावर आहे. पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, सांगे संजया मातू कुरुक्षेत्रीची. ज्ञानेश्वर या श्लोकावरची पहिली ओवी पहा आपण. ज्ञानोबाराय सुरुवात कुठून करतात? विषयाच्या गाभ्याला हात कसा घालावा ज्ञानोबाराय शिकवतात आम्हाला. आता हे किती कीर्तनकारांना मार्गदर्शक आहे, किती कीर्तनकारांना मार्गदर्शक आहे. अभंगाचा विचार करताना अभंगाच्या गाभ्याला कसा हात घालावा, अभंगातला कोणतं पद आपण उचललं म्हणजे मग त्याला महत्व येतं. धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, समवेता, युयुत्सवहा या सगळ्याला ज्ञानोबाराय किंमत देत नाहीत, गाभ्याला हात घालतात. मामका हा ज्ञानोबाराय म्हणतात हे पकडा आधी. श्लोकातलं किती किती दिशा आहे, किती किती दिशादर्शक तत्व ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. लोकांना वाटतं गाथ्याचा अभ्यास केला म्हणजे कीर्तन जमतं. नाही नाही, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तरच कीर्तन चांगलं जमतं. मला गाथ्याचा अभ्यास करू नये असं म्हणायचं नाहीये, पण आमच्याकडे ही पद्धतच आहे. ज्ञानेश्वरीचा महाराज म्हणत असत, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा असेल तर एकनाथी भागवत चांगला अभ्यासलं पाहिजे, आणि एकनाथी भागवत कळायचं असेल तर गाथ्याची पारायण केली पाहिजे. गाथ्याच्या पारायणानं भागवत कळतं, आणि भागवत कळलं तर ज्ञानेश्वरी कळते, असं महाराज म्हणत असत. विषयाला प्रारंभ कसा करावा, हात कुठे घालावा, विषयाची प्रस्तावना कशी असते, विषयाच्या नेमक्या कोणत्या भागाला आपल्याला विशेष रीतीनं प्रकाशित करायचं आहे, ज्ञानोबाराय सगळं शिकवतात आपल्याला. ज्याला जे घ्यायचंय त्याने ते घ्या. ज्ञानोबाराय म्हणतात धृतराष्ट्रालाही मोह आहे आणि अर्जुनही मोहित झालेला आहे. पण धृतराष्ट्राच्या मोहाचं निराकरण करावं असं भगवंताला वाटलं नाही. दोघांचाही मोहच आहे, पण अर्जुनाचा मोह निवृत्त होतो आणि धृतराष्ट्राचा होत नाही. दोघांचाही मोहच आहे ना. मग ज्ञानेश्वरी आम्हाला त्याचा खुलासा करते. एक असूनही दोन वाटलं की तो मोह निवृत्त होत नाही, पण दोन असूनही जिथं एक वाटतात तो मोह निवृत्तीला कारण ठरतो. महत्व कुठे लक्षात ठेवा. अर्जुनाचा मोह कुठे आहे? ते आणि मी वेगळे झालेलो असताना सुद्धा अर्जुन म्हणतो नाही नाही ते माझे आजोबा आहेत, तरी अर्जुन एकरूपानं पाहतोय. दोनाला एक बघणाऱ्याचा मोह निवृत्त करण्याच्या योग्यतेचा असतो, पण एकाला जो दोनात बघतो, सगळे माझेच असून मामकाहा आणि पांडवाहा असा भेद करतो, एक असूनही त्याचा मोह निवृत्त करण्याच्या योग्यतेचा नसतो. हे गीता शिकवते, हे ज्ञानेश्वरी शिकवते आम्हाला. ज्ञानेश्वरीची शिकवण इथे आहे. म्हणून धृतराष्ट्र हा आपल्या महाभारतात नाहीये, तो आपल्या वृत्तीत आहे. दुर्योधन बाहेर लपलेला नाहीये, तो आपल्या वृत्तीत आहे. दुःशासन बाहेर लपलेला नाहीये, आपली पारमार्थिक बुद्धी जी भगवंताकडे जाण्याची इच्छा आपल्याला वारंवार बोलून दाखवते, त्या भगवंताकडे जाणाऱ्या इच्छारूपी द्रौपदीचं वस्त्रहरण करणारा दुसरा कोणी एक चित्ताचा दुःशासन आपल्याच अंतःकरणात लपलेला आहे. तो आपल्याच बुद्धीला उघड करण्याचा प्रयत्न करतोय, भोगण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानोबाराय त्या वृत्तीवर प्रकाश टाकतात. अहो आपण ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबारायांनी भगवंताची आणि अर्जुनाची जेवढी सोपी व्याख्या केली जगात कुणी केली नसेल. ज्ञानोबाराय 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या मुखामध्ये ज्ञानोबारायांची शब्द इतके सहज, इतके सोपे महाराज. अर्जुन कोण आणि भगवान कोण यांची एवढी सोपी व्याख्या कुठेही सापडणार नाही तुम्हाला. अर्जुन देवाला भगवंतांनी सांगितलं, अर्जुना चित्त अतिशय चंचल असतं बरं का. अर्जुन म्हणतो देवा बरोबर आहे, चंचलम ही मनोकृष्णो प्रमाथी बलवदृढ. बरोबर आहे देवा. आणि याच श्लोकावर भाष्य करताना शेवटी ज्ञानोबाराय असं बोलले अर्जुनाच्या मुखातून, मग जर आमचं चित्त शांत राहील तर मग आम्हाशी साम्य होईल. बरोबर आहे. चित्त जर निवांत राहिलं तर आम्हाशी साम्य होईल. अर्जुनाची व्याख्या याच्यातच आहे, भगवंताची व्याख्या ज्ञानोबारायांनी सांगितलंय.
मग मन हे निश्चळ राहील मग आम्हासी साम्य होईल म्हटलं ना ज्ञानोबारायांनी. म्हणजे काय? म्हणजे अर्जुन म्हणजे कोणी वेगळा नाही आणि भगवान म्हणजे कोणी वेगळे नाही. भगवान श्रीकृष्ण कोण आणि अर्जुन कोण? चंचल चित्ताचा कृष्ण म्हणजे अर्जुन आहे आणि शांत चित्ताचा अर्जुन म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. संपलं. मग मन हे निश्चळ राहील आम्हासी साम्य होईल. दोन्ही व्याख्या त्याच्यात सामावून गेल्या. वृत्ती दाखवली ज्ञानोबारायांनी. अरे आपलं चित्त स्थिर झालं, आपणच परमात्मा, वेगळा परमात्मा गरज नाही आहे. आपलं चित्त स्थिर होणं, आपलं चित्त चंचल झालं, आपणच अर्जुन. कोण अर्जुन आहे दुसरा? ज्ञानेश्वरी वृत्तीवर प्रकाश टाकते आणि म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन आवश्यक आहे. म्हणून जनाबाई बोलतात, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी आईसा वर त्या टिकेसी. म्हणून आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. याची अनेक कारणं आहेत. पुष्कळ कारणांचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे मी जनाबाईंनी सांगितलं त्यानुसार आत्ता तर आपण ज्ञानेश्वरी वाचता आहात, याच्याबद्दल तक्रार नाहीच आहे. पण वाचावी म्हणजे सप्ताहापुरती वाचावी असं जनाबाईंनी कुठं म्हटलेलं नाही. मला हे अधोरेखित करायचं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पारायण ही एक उपासना आहे. तुकोबारायांनी म्हटलंय, लोक आम्हाला असं विचारतात, अनेकांना विचारतात, का हो पारायणाने काय होतं, कशा करता तुम्ही पारायण करता. मला विद्यापीठामध्ये शिकायला असताना घरच्या सप्त्याला पारायण करावं लागायचं म्हणून रजा घेतली की आमचे सहकारी अध्यापक आम्हाला चिडवाय, का हो ते वारीला चालत जाताना चालत जाऊन कुठं काय मिळतं, काय मिळतं, नुसतं पंढरपूरला चालत गेल्याने कुठं देव भेटतो काय. अरे विचार करा, चिंतन करा. आम्ही बघा महाविद्यालयामध्ये चर्चासत्र, परिसंवाद, अमुक तमुक एवढं करतो, तुम्ही वारकऱ्यांनी काय केलं? भांडणं व्हायची आमची. काय केलं वारकऱ्यांनी ज्ञानोबाराय तुकोबारायण करता? काय केलं तुम्ही ज्ञानेश्वरी करता? काही एकतरी चर्चासत्र घेतलंय संप्रदायाने? आपली आपली प्रवचनं करता आणि कीर्तनं करता येणारा वर्ग भाविकच असतो. काय केलं संप्रदायाने ज्ञानेश्वरी करता? आम्ही केलं, आम्ही चर्चासत्र घेतले. तुम्ही काय केलं? मी म्हटलं तुम्हाला चर्चासत्राकरता आम्ही ज्ञानेश्वरी जिवंत ठेवली म्हणून तुम्ही चर्चासत्र घेता. आम्ही पारायणानं ज्ञानेश्वरी जिवंत ठेवली म्हणून तुम्ही घेऊ शकता. हां, या संत वाङ्मयाचं सातत्य हे आपल्या पारायणातून सिद्ध होतं. लोक आम्हाला विचारतात, काय नुसतं ज्ञानेश्वरी वाचली या असं काही होत असतं काय? ज्ञानेश्वरीच्या वाचनाने काय होतं, पारायणाने काय? तुकोबारायांचं वचन आहे त्याला. मी त्यांना सांगितलं, तुकोबारायांचं प्रमाण देऊन बोलतो मी तुम्हाला. पारायणाने काय होतं? मी त्यांना म्हटलं काही होत नाही, पारायणाने माणूस नारायण होतो, एवढं बस. पारायण आपल्याला, म्हणून वारकरी संप्रदाय पारायण करण्याची एक पद्धत आहे. आता महाराज आपल्याला त्या पद्धतीनंच पारायण करून घेत आहेत नाथ महाराज. पारायणाची पद्धत काय? आपण वेगवेगळ्या चाली लावून म्हणता आहात, अमुक सगळं बरोबर आहे, पण सगळं पारायण संपलं की आपल्याकडे काय पद्धत आहे? झालं पुढती झालं. हे झाल्यानंतर ज्ञानेश्वरी बंद केली. महाराज सांगतील आता तुम्हाला काल्याच्या दिवशी, ज्ञानेश्वरी बंद करू नका, मग परत पहिला अध्याय काढा, पहिल्या अध्यायाच्या 5 तरी ओव्या म्हणा, मग पारायण संपलं. म्हणजे आपली पारायणाची पद्धत ही आहे, पुढचं पारायण सुरू करून आपण पहिलं पारायण थांबवतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे हे पारायण संपलं म्हणजे झालं असं नाही. तुम्ही पुढचं पारायण सुरू केलंय आणि पारायण सुरू करून ते पूर्ण न करणं हा ज्ञानोबारायांचा अपमान आहे. लक्षात ठेवा. तो अपमान होऊ नये असं जर वाटत असेल तर रोज आता हे पारायण संपल्यानंतर जे पारायण सुरू केलंय ते पारायण चालू ठेवायचं. रोज 5 ओव्या, 10 ओव्या, 15 ओव्या वाचा, 50 वाचा, 100 वाचा. वेळ असेल तर रोज 500 वाचा, हरकत नाही. जर वेळच असेल तर एका दिवसात पारायण करा, हरकत नाही. वेळच वेळ आहे ना, एका दिवसात पारायण करा, हरकत नाही. पण ते पारायण सुद्धा संपवताना पुढचं सुरू करून संपवायचं हे विसरू नका. आयुष्यभर एवढंच करायचं आहे, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. आणि म्हणून हे ज्ञानेश्वरी आपण वाचली पाहिजे. आत्ता आपण वाचता आहात, पण त्यामध्ये सातत्य ठेवावं अशी जनाबाईंची अपेक्षा आहे. आणि म्हणून ती अपेक्षा फक्त या 3 दिवसांच्या प्रवचनामध्ये मी आपल्यासमोर ठेवू शकलो. सगळ्याच कारणांवर मला प्रकाश टाकता येईल एवढी माझी बुद्धी व्यापक नाही, तेवढा वेळही माझ्या हातामध्ये नाही. पण यथामती जेवढं मर्यादित बुद्धीनं जेवढं कळालं, मर्यादित वेळेमध्ये जेवढं मांडता आलं तेवढं मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मला फक्त थोडीशी कृतज्ञता या परंपरेबद्दल व्यक्त करायची आहे. परंपरा सगळी मी आपल्याला सांगत नाहीच आहे, परंतु एखादी परंपरा सुरू होणं याला हे काही निश्चित नियम नसतो, निश्चित नियम नसतो. ही परंपरा कुठून सुरू झाली? आपण आदिनाथांपासून म्हणतो,
पण आदिनाथांपासूनच सुरू झाली असं तरी काय म्हणतात? आदिनाथाच्या आधी, अरे आदिनाथ जेव्हापासून आहे तेव्हापासून, म्हणजे अनादी आहे. कोणतीही परंपरा अनादी असते, पण तिला शांत होण्याची शक्यता फार असते. अनादी असते पण संपण्याच्या शक्यता फार असतात. अनेक प्रतिबंध, अनेक परंपरा अशा खंडित झालेल्या आपण पाहतोच ना, पाहतोच. मग परंपरेचं अबाधित्व कधी टिकतं? ज्या वेळेला परंपरेमध्ये आलेले लोक, परंपरेमध्ये जन्माला आलेले परंपरेचे चालक, परंपरेचा अभिनिवेश, परंपरेचा अभिमान बाळगून आपल्या सगळ्या पूर्व परंपरेविषयी श्रद्धाभाव अंतःकरणामध्ये ठेवून त्यांच्या मानसिक मार्गदर्शनामध्ये आपलं काही कार्य पुढे चालवतात, तेव्हा परंपरा टिकत असते. परंपरा टिकण्याचं हे एक महत्त्वाचं कार्य माध्यम आहे. आणि या दृष्टीने जर आपण विचार केला तर परंपरा निर्माण करणं हे आपल्या हातात नसतं, पण परंपरा सांभाळणं, ती जतन करणं, ती वाढवणं, ती वृद्धिंगत करणं हे मात्र आपल्या हातात असतं. अशा ज्या काही अत्यंत दुर्मिळ परंपरा ज्या भगवान शंकरापासून चालत आलेल्या आहेत, त्याच्यातली एक परंपरा म्हणजे संत नरहरीनाथ महाराजांची परंपरा. ती अद्यापही चालू आहे, चालू राहील, याच्यावर आमचा विश्वास आहे. आता हा विश्वास मी का व्यक्त करतो? त्यालाही काही कारण आहे, त्यालाही काही तर्क आहे, त्याच्याही मागे काही लॉजिक आहे. आधांतरी आता 3 दिवस मला बोलायला संधी दिली म्हणून परंपरेविषयी अनुकूल बोलूनच इथून उठलं पाहिजे, हा व्यवहार मी पाळत नाही, ही औपचारिकता मी पाळत नाही. मी बोलतो ते अंतःकरणापासून बोलतो. ही परंपरा टिकेल का टिकेल याच्या मागे काही कारणही असतील. काही परंपरा अशा असतात की त्या परंपरेमध्ये तशा अर्थाने मांसवृक्ष अपेक्षित नसतो. मग त्या परंपरेमध्ये जो कोणी अधिकारी प्राप्त होईल त्या अधिकाऱ्याला ती परंपरा सुपूर्त केली जाते. जसं आपण अंमळनेरकर महाराजांची परंपरा पाहतो, तिथं काही ती मांसवृक्षाने आलेली आहे का? नाही. आता महाराज गादीवर आहेत, आमचे पूज्य प्रसाद महाराज गादीवर आहेत, ते आता कुणाला पुढचा भार सोपवतील त्यांच्या इच्छेवर आहे. त्यांना जो कोणी अधिकारी प्राप्त होईल, ज्यांना कुणाला त्यांना असं वाटेल की हा आपला अधिकारी आहे आणि हा उत्तम रीतीने परंपरा सांभाळू शकेल, त्याच्या हातामध्ये ते सोपवतील. पण असा सापडेल न सापडेल, काय भगवंताच्या मनात काय असेल सांगता येत नाही. परंतु मांसवृक्षाने वाढणाऱ्या ज्या परंपरा असतात त्या परंपरांमध्ये हा धोका कधी नसतो. मांसवृक्षाने चालणाऱ्या परंपरा, इथं मात्र पोटी आलेल्या संततीला आपल्याला ते संस्कार करून तो हक्काचा अधिकारी म्हणून आपल्याला त्या जागेवर बसवता येतो. आणि याच तर्कापायी मी म्हणतो की ही परंपरा पुढे चालेल. कारण आता महाराज गादीवर आहेत, पण उद्बोधनाथ महाराज अगदी आता हाताशी आलेले आहेत. या सगळ्या कार्याचा विस्तार, हा सगळ्या या सगळ्या सप्ताहाचा भार त्याने आपल्या शिरावर घेतलेला आहे आणि अत्यंत समर्थपणाने ते हाताळत आहेत. आपल्या, आता हे बोलू नये पण बोलतो मी, पितृचरणांना आपल्या उपस्थितीमध्ये पुत्राचं सामर्थ्य पाहायला मिळणं याच्यासारखं भाग्य नसतं महाराज, याच्यासारखं भाग्य नसतं. हे पित्याचं भाग्य आहे. तसंच पुत्राचं भाग्य असतं की वडिलांचा आधार असतानाच हे सामर्थ्य आपल्याला प्राप्त करून घेता आलं, तेव्हाच ते प्राप्त होतं. वडिलांच्या माघारी हे सामर्थ्य प्राप्त होत नसतं. तो फार मोठा आधार असतो. तो आधार केवळ वडिलकीचा नसतो, तो आधार गुरुपरंपरेचा असतो, तो आधार पितृचरणाचा असतो, तो आधार सर्वस्वी आधार असतो. आणि या दृष्टीनं म्हणून ही परंपरा अशी अखंडित रूपानं चालू आहे. ती पुढेही चालत राहील, याबद्दल आपण काळजी करणारे कोणी नाही आहोत, पण याबद्दलचा विश्वास माझ्या अंतःकरणामध्ये आहे. या प्रवचनमालेचं फलित काय मला माहिती नाही. मी 3 दिवस प्रवचनं केली, या प्रवचनाचं फळ काय? काही नाही. माझ्या दृष्टीने एवढंच फळ आहे की तुम्ही पारायण करत राहाल तर या प्रवचनाचं मला प्राप्त झालेलं फळ आहे असं मी माने. माझ्या दृष्टीने फळ एवढंच आहे. कशा करता बोलायचं? ज्या करता बोलायचं तेच जर होत नसेल तर बोलायचं कारण काय? वाचावी ज्ञानेश्वरी हे सांगायचं आणि प्रवचन झाल्यावर कोणी वाचतच नसेल तर त्याला मी फळ तरी कसं म्हणू? त्या फळाची मला अपेक्षा नाही. बरं, गंमत अशी आहे की या परंपरेकडून मिळणारं जे प्रेम आहे ते प्रेमही माझ्या या प्रवचनाचं फलित नाही आहे. का नाही त्याचं सांगतो, कारण सांगतो. मी प्रवचनाला इथं आलो नसतो तरी ते प्रेम तसंच टिकलं असतं. कारण हे प्रेम माझ्यावरचं प्रेम नाही आहे, हे एका परंपरेने दुसऱ्या परंपरेवर केलेलं प्रेम आहे. हे प्रेम माझ्यावरचं प्रेम आहे असं मी मानतच नाहीये, तसाही मानत नाही. कारण
मी अनेक वेळेला हे वाक्य सांगतो आणि आत्ताही सांगायला मला कोणता संकोच नाही आहे. संस्थेच्या बाबतीतही मी हे विधान केलं होतं, तेच विधान मी पुन्हा करतो. काही ऋणानुबंध असे असतात महाराज, काही ऋणानुबंध असे असतात की आपण जन्माला येण्याच्या पूर्वी ते निर्माण झालेले असतात. हे ऋणानुबंध कोणी मनुष्य निर्माण करत नाही. काही ऋणानुबंध असे विलक्षण आहेत. ते ऋणानुबंध आपण जन्माला येण्याच्या पूर्वी निर्माण झालेले असतात. आपण जिवंत असेपर्यंत ते ऋणानुबंध आपला आधार म्हणून राहतात आणि आपल्या नंतर ते ऋणानुबंध आपल्या जीवनाचा संदर्भ म्हणून टिकून असतात. लक्षात ठेवा. कालांतराने कधीतरी लोक असं म्हणतील, कोणते होते वाचावी ज्ञानेश्वरी प्रवचन केलेले, कोण असं म्हणून जर कोणी विचारतील तर मग कोणीतरी असं सांगेल की अहो संस्थेने ज्यांच्यावर प्रेम केलं ते नरहरनाथ महाराज संस्थानाने ज्यांच्यावर प्रेम केलं त्या परंपरेतले ते. माझं नाव कोणी घेणार नाही, हे परंपरेशी संबंधित आहे. म्हणून मी जन्माला येण्यापूर्वी माझ्या आजोबांपासून हे संबंध ऋणानुबंध आहेत. मी जन्माला त्याच्यानंतर आलो, त्याच्यामुळे मी जन्माला येतानाच हे ऋणानुबंधाचं काही गाठोडं घेऊन जर आलेलो असेल तर या संस्थांचं प्रेम मिळणं हे माझं फल नाही आहे. ते फल घेऊनच मी इथं आलोय, ते मला मिळालेलंच आहे, म्हणून तर ही सेवा मला मिळाली. याचं फलित काय मला माहिती नाही, पण माझ्या दृष्टीने जर ही सेवा म्हणून महाराजांनी स्वीकारली असेल तर त्यांच्याकडे मागण्याचा मला काही अधिकार आहे. 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी जर निवृत्तीनाथ महाराजांनी स्वीकारली तर त्यांच्याकडे मागण्याचा, ज्ञानोबारांना पसायदान मागण्याचा अधिकार आहे. तसं संत नरहरीनाथ महाराजांनी जर ही प्रवचन मला स्वीकारली असेल तर त्यांच्याकडे मागण्याचा मला काही अधिकार आहे, पदर पसरण्याचा मला अधिकार आहे. मी अधिक काही मागणार नाही, त्यांना अडचणीत आणणार नाही. मला संपत्ती नकोय, मला सत्ता नकोय, सामर्थ्य नकोय. मागायचं काय? आम्हाला ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एवढंच शिकवलंय, ज्यांच्याबरोबर आपले ऋणानुबंध असतात त्यांच्याकडे मागायचं असतं ते फक्त प्रेमच मागायचं असतं. दुसरं काही मागण्यासारखं नसतं जगतामध्ये. मागायचं तर प्रेम मागावं आणि त्यांच्या चरणी त्याच प्रेमाची याचना करतो. प्रार्थना एवढीच करतो सर्वांच्या कल्याणाची. आता विश्वात्मके देवे असं ज्ञानोबारायांनी सगळ्यांसाठी मागितलं, किंबहुना सर्व सुखी. तसं आपल्याला तर ते मागा एवढी मोठी पात्रता आपल्या ठिकाणी नाही, परंतु जर मागायचं असेल, सामर्थ्य मागायचं असेल तर मी नरहरीनाथ महाराजांच्या चरणी मागणं एवढंच मागतो की आमच्या आत्ता सध्याची जी अवस्था आहे, आमच्या देशावर येणारी जी संकट आहेत ती संकट आमच्यावर येऊ नयेत. सगळ्या जगतामध्ये भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे हे सामर्थ्य तुम्ही आमच्या या सर्व देशाला द्यावं. आमच्यावरच्या या सर्व प्रतिबंधांना दूर करण्याचं सामर्थ्य आमच्या ठिकाणी निर्माण करावं. मानसिक सामर्थ्य असेल, बौद्धिक असेल, शारीरिक सामर्थ्य असेल, हे सामर्थ्य संत प्रदान करू शकतात. म्हणून देशाकरता म्हणून काही मागायचं तर एवढं मी त्यांच्या चरणी मागणं मागेन. महाराजांच्याही चरणी नतमस्तक होतो. उद्बोधनाथ महाराज खूप प्रेमातलेत, खूप संबंधातलेत, खूप जवळीकेचे आहेत. त्यांची ती जवळीक वाढती राहील याच्याबद्दल माझ्या मनात कोणता संशय नाहीच आहे. परंतु तरीही या परंपरेचं हे प्रेम आमच्यावर असंच टिकून राहावं, वृद्धिंगत होत राहावं एवढी प्रेमाची याचना मात्र मी करतो. माझे सुहृद, माझ्या जीवनाचं एक अविभाज्य अंग म्हणून ज्यांना आत्तापर्यंत मी मानत आलेलो आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज माझ्या बरोबरीनं इतके दिवस इथे राहिलेले. खरं म्हणजे मी जर आलो नसतो तर ते राहिले असते का हा संशयच, आणि ते जर इथं राहिले नसते तर मी आलो असतो का हाही संशयच. त्यामुळं ते इथं आहेत हे माझ्या दृष्टीने खूप आनंदाचं आहे. महाराज रोजच त्यांच्याबद्दल बोलतात. आज त्यांचंच कीर्तन आपण ऐकणार आहोत. प्रमोद महाराज हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे माझ्या जीवनामध्ये आले. म्हणजे आता खरं म्हणजे याच्याकरता एक वेगळी 3 दिवसाची प्रवचन मला केली पाहिजे. इतकं माझ्याकडे सांगण्यासारखं, इतकं सांगण्यासारखं. ते माझ्या परंपरेत आहेत, ते माझ्या वडिलांचे गुरुबंधू आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरी माझ्या मागच्या 2 पिढ्यांपेक्षा ऋणानुबंध त्यांचा आणि माझा अधिक आहे, हे कदाचित आपणही मान्य करा. आणि माझ्या मागच्या 2 पिढ्यापेक्षा त्यांचा फायदा मला जास्त झालाय हे मलाही मान्य करावं लागेल. त्यांच्या जवळ एक अनुभवाची फार मोठी प्रचंड शिदोरी आहे. अनुभव सगळ्यांनाच येतात, पण आलेल्या अनुभवाला अनुभूतीमध्ये बदलण्याचं सामर्थ्य सगळ्यांच्या ठिकाणी नसतं. ते प्रमोद महाराजांच्या ठिकाणी अनुभव सगळ्यांनाच आहेत. गंमत अशी असते,
अनुभवाचं गाठोडं त्यांच्याजवळ आहे हे खरं आहे, पण आलेल्या प्रत्येक अनुभवातून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची अशी काही जडणघडण केली आहे की प्रत्येक वेळेला त्यांना भेटताना नवीन अनुभव ते आपल्याला प्रदान करू शकतात. त्यामुळं आपल्याला उद्बोधनाथ महाराजांना आत्ता जो त्यांचा इथं राहण्याचा फायदा आहे तो त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीचा आहे. आणि महाराज असे आहेत की त्यांनी आत्तापर्यंत कधी त्या अनुभवाला वाटण्याचं कृपणत्व कधी दाखवलेलं नाही आहे. मुक्त हस्त आहे. त्यांच्याकडे कुणी जावं, कशाचंही मार्गदर्शन घ्यावं, तो परिचित आहे का अपरिचित आहे याचा विचार महाराजांनी केला नाही. निदान माझ्याकडे जर चातुर्मासामध्ये कुणी आलं आणि मला म्हणालं की महाराज हा ग्रंथ मला सोडवायचा आहे तर सांगाल काय, तर मी त्याला विचारतो कोण आहेत तुम्ही, कुठून आलात, परंपरा काय, आधी काय अभ्यासलंय, एवढा सगळे विचारून मग मी ठरवतो की ठीक आहे तुम्हाला भाष्यग्रंथ सांगावा सांगू नये काहीतरी मी ठरवीन. पण महाराजांकडे जर कुणी गेलं, महाराज सप्ताह करायचा आहे, असं करायचं आहे, तर तुम्ही काही मार्गदर्शन कराल का, महाराज त्याला विचारत नाही तू कोणत्या परंपरेतला आहेस, तुझे गुरु कोण आहेत, तुला सप्ताह का करायचा आहे, काही तुला मार्गदर्शन पाहिजे ना, घेऊन जा घेऊन जा. कैवल्य कनकाची या दाना जो न कडसी थोरसाना दृष्ट्याची या दर्शना पाढाऊ जो, असं म्हणावं असे प्रमोद महाराज इथं राहिलेले आहेत. माझे अत्यंत आदरणीय असणारे हरिभक्तीपरायण कोष्टी महाराज हे आपल्या पारायणाचे मार्गदर्शक आहेत. पारायण करणारे मी खूप बघितलेत, मी केली आहेत पारायण, माझ्या घरच्या सप्त्यामध्ये मीच पारायण करतो. पण माझं पारायण सुरू झालं की लोक घड्याळाकडे बघतात. नाथ महाराजांचं पारायण सुरू झाल्यावरही लोक घड्याळाकडे बघतात. पण आमच्या दोघांमध्ये फरक असा आहे, माझं पारायण सुरू झालं की हे कधी संपेल म्हणून घड्याळाकडे बघतात, आणि नाथ महाराजांचं पारायण सुरू झालं की अजून हे लांबत राहावं म्हणून घड्याळाकडे बघतात. हा फरक आहे, हा फायदा आहे. ही सगळी मंडळी अत्यंत जिव्हाळ्याची, माझ्यावर अगदी बंधुवत प्रेम करणारी आहेत. त्याच पद्धतीनं इथं उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज अरू यांच्याबद्दलही मी तेच वाक्य बोले. मी नेहमी सांगतो अरू महाराजांमध्ये माझ्यामध्ये एक धागा गुंफलेला आहे. त्या एका धाग्याने आम्ही घट्ट बांधले गेलेलो आहोत, आणि असे बांधले गेलेलो आहोत की तेही सुटू शकत नाही तर मीही सुटू शकत नाही. कारण असं आहे, आमच्या दोघांचंही आराध्य, आमच्या दोघांचंही उपास्य, आमच्या दोघांचंही अत्यंत आदराचं आणि अंतःकरणातलं व्यक्तिमत्व म्हणजे परमपूज्य बोधे बाबा हे एक आहे म्हणून. तेही बोधे बाबांना तेवढंच मानतात, मी तेवढंच मानतो, कदाचित त्यांच्यापेक्षा कमी मानत असेल. त्यांच्या एवढी बाबांची उपासना, बाबांची भक्ती, बाबांची सेवा मला जमली नसेल, करता आली नसेल, परंतु मी त्याच धाग्यानं बांधला गेलो. बोधे बाबा हे माझ्या जीवनातलं असं व्यक्तिमत्व आहे की ते जर माझ्या जीवनातलं काढून टाकलं तर मी जगेन का नाही मला सांगता येणार. असं बाबांचं माझ्या जीवनाशी एक वेगळं नातं आहे, आणि त्या नात्याने आम्ही दोघेजण बांधले गेलेलो आहोत. अतिशय आपण रोज ऐकता आहात गोड आवाज, म्हणण्याची पद्धत, सांप्रदायिक मर्यादा, हे अनेकांजवळ असेल, पण हे सगळं असूनही त्याचा अभिमान नसणं हे मात्र कुणाजवळही नसतं. हे मात्र त्यांच्याजवळ आपल्याला पाहता येतं. अत्यंत नम्र अशा भूमिकेत ते इथं उभे आहेत, उभे असतात, कीर्तनकाराला मदत करतात. माझे अत्यंत जवळचे स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज हे 2 दिवसापासून इथं उपस्थित आहेत. त्यांचा आणि उद्बोधनाथ महाराजांचा एक वेगळा ऋणानुबंध आहे याची मला कल्पना आहे. आपल्या शताब्दी उत्सवामध्ये आपण दोघेही कार्यरत होतात, दोघांनी जीवापाड जोग महाराजांची सेवा केली याबद्दलही मला कल्पना आहे. पण तरीसुद्धा मित्राच्या सप्त्यामध्ये तरी एवढा वेळ कोण देतो? हल्ली मित्र तो आहे जो जागराचं कीर्तन देतो. मित्र तोच आहे हल्ली जो जागराचं कीर्तन देतो, तो जवळचा मित्र असं म्हटलं जातं. पण कोणत्याही सेवेची अपेक्षा न करता केवळ सेवेकरता म्हणून उपस्थित झालेले आदरणीय हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज मुळीक वारकरी शिक्षण संस्थेची खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि महाराज, मी आत्तापर्यंत आपल्याला हे बोललो नाही, पण मी संदीपान महाराजांजवळ हे बोलून दाखवलं आहे, मी हे महाराजांजवळ बोलून दाखवलं आहे. आजच आमचा विषय झाला, पण आज मी तुमच्यासमोर हे जाहीरपणानं बोलतो की संस्थेची इतकी मोठी जबाबदारी आपल्यावर आहे, पण असं असूनही उद्याच्या संस्थेच्या उज्ज्वल भवितव्याचं कारण आपण ठरणार आहात याची आमच्या अंतःकरणामध्ये शाश्वत. आपलं तिथं असणं हे फार मोलाचं आहे, आपलं तिथं काम करणं हे फार महत्त्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी मी प्रवचनात बोलणार नाही. अडचणी, संस्था म्हटलं की अडचणी असतात, पण अडचणींना तोंड देण्याची पात्रता आणि अडचणी हाताळण्याची शक्ती ही सर्वांच्या ठिकाणी समान नसते. आपलं तिथं असणं हे संस्थेच्या उज्ज्वल भवितव्याकरता फार आवश्यक आहे, आणि आपण तिथं आहात
म्हणून संस्थेची वृद्धिंगतता हा आमचा विश्वास आहे, एवढं मात्र आज मी बोलून दाखवतो. आपण सर्वजण 3 दिवस या प्रवचनाला आलात. माझ्या प्रवचनाकरता माझ्यावर प्रेम करणारे डॉक्टर मुद्दाम दुबईहून आलेत. मी आपल्याबद्दल फार कृतज्ञ आहे, फार कृतज्ञ आहे. दुबईमध्ये राहून आपण हे संत वाङ्मय टिकवण्याचा फार मोठा प्रयत्न करता आहात आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, माझं चुकत असेल तर आपण सांगा, पण दुबईसारख्या ठिकाणी 1400 मराठी कुटुंब आहेत, 1400. आणि या सगळ्यांना दासबोध, ज्ञानेश्वरी, गाथा या सगळ्या वाङ्मयाची गोडी लावण्याचं काम डॉक्टर करतात. डॉक्टर, आपल्याबद्दल आम्ही खूप कृतज्ञ आहोत. हे वाङ्मय आपण तिथपर्यंत पोचवलं आहे आणि नुसतं पोचवलं नाही, फार सशक्तपणानं पोचवलं आहे. काका महाराजांचे आशीर्वाद आहेत याच्याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही आहे. नरेंद्रनाथ महाराजांचे, महिपती महाराजांचे तुमच्या पाठीशी आहेत याच्याबद्दल कोणाच्याही अंतःकरणामध्ये दुमत नाही आहे. परंतु हे कार्य करण्याकरता जे काही मनोधैर्य लागतं, जिथं अत्यंत काटेकोर बंधनामध्ये, नियमामध्ये राहावं लागतं, तिथंसुद्धा अतिशय उत्तम सोहळे त्यांनी पार पाडलेले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने पार पडलेले आहेत. आपणही मुद्दाम देशाटन करून इथपर्यंत आलेला आहात. आपल्यालाही नरेंद्रनाथ महाराजांची, महिपतीनाथ महाराजांची कृपा आपल्यावरही बरसत राहावी अशी प्रार्थना त्या दोघांच्याही चरणी मी करतो. आपण सर्वजण संध्याकाळची वेळ असूनही इथं आलात याबद्दल आपल्या चरणी कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होतो. कारण प्रवचनाची वेळ 5 ते 6:30 आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सिरियल सोडून तुम्ही ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाकरता आलात याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. कारण हे सोडून कोण येतं अलीकडच्या काळात? आपण आलात त्याबद्दल कृतज्ञ आहे. सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, संस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण पूज्य महाराजांच्या चरणी लीन होतो आणि झालेली ही सेवा संत श्रेष्ठ श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो. त्याचप्रमाणे तुम्हा सर्व भाविकांच्या चरणी